जुनं फर्निचर हा 2024चा भारतीय मराठी भाषेतील नाटक चित्रपट आहे, जो महेश मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित आहे. जो मुख्य भूमिकेत आहे. इतर कलाकारांमध्ये मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, सचिन खेडेकर आणि उपेंद्र लिमे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यतीन जाधव यांनी स्कायलिंक एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जुनं फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर 14 कोटीपेक्षा जास्त कमाई केली, जो त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला. चित्रपटाला समीक्षकांकडून सामान्यतः सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मानवी भावना, लवचिकता आणि सामाजिक चिंता, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या दुर्लक्षांबद्दलच्या चित्रणासाठी त्याचे कौतुक झाले आणि मध्यांतरणाच्या कथानकात आंतरिक घटक आणि थोडासा ओढा यासाठी टीका झाली. चित्रपटाचे कथानक असे आहे की एकेकाळी गोविंद पाठक नावाचे एक ज्येष्ठ नागरिक राहत होते. त्यांचा मुलगा एक प्रतिष्ठित IAS अधिकारी अभय एका श्रीमंत कुटुंबातील महिलेशी विवाहबद्ध झाला. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अभयची कारकीर्द उंचावली. वडिलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अभयने गोविंदच्या निवृत्तीनंतरच्या बचतीतून गुंतवणूक केली आणि त्यांचे आर्थिक व्यवहार व्यवस्थितपणे केले. तथापि गोविंदला अनेकदा पैशांची गरज भासत असते. त्याला वारंवार अभयकडे पैसे मागावे लागतात. एका दुर्दैवी दिवशी जेव्हा गोविंदला त्याच्या आईच्या बिघडत्या प्रकृतीमुळे अभयची तातडीने मदत हवी होती, तेव्हा अभय वर्धापन दिन साजरा करण्यास व्यस्त होता. गोविंदने संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही संदेश खूप उशिरापर्यंत अनुत्तरित राहिला. त्याच्या मुलाच्या आज्ञेला कंटाळून गोविंद त्याच्या मुलाविरुद्ध त्याच्या मुलाच्या भविष्यासाठी आतापर्यंत खर्च केलेल्या रकमेची मागणी करण्यासाठी खटला दाखल करण्याचा निर्णय घेतो. त्यानंतर चित्रपटात दाखवले आहे की गोविंद इतर ज्येष्ठ नागरिकांसाठी कसा खटला लढतो, पण काही इतर लोकांनाही राग येतो. महेश मांजरेकर यांनी ही कल्पना जवळजवळ 12 वर्षांपूर्वी मांडली होती. त्यांच्या आईच्या निधनानंतरच्या वैयक्तिक अंतरंगातून मूळतः हिंदी चित्रपट म्हणून नियोजन केलेल्या मांजरेकर यांना कास्टिंगमुळे निर्मितीमध्ये विलंब झाला. अल्पावधीतच कोणताही अभिनेता उपलब्ध नसल्यामुळे महेश मांजरेकर यांनी स्वतःच मध्यवर्ती भूमिका साकारली. ही त्यांच्या स्वतःच्या दिग्दर्शनातली पहिली मुख्य भूमिका होती. जुनं फर्निचर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 40 लाख कमावले आणि 3 दिवसात 1,20,00,000 रुपयेपेक्षा जास्त कमाई केली. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने 4 कोटी रुपये कमावले. 5 दिवसात चित्रपटाने 5,75,00,000 रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 6 कोटी कमावले. चित्रपटाने त्याच्या शेवटच्या थिएटर रनमध्ये 14 कोटी रुपयांची कमाई केली होती आणि हा एक यशस्वी चित्रपट ठरला होता.